बाहेर किती जरी गरमी असली ना तरी थोडाफार चहा घेतल्याशिवाय मला तरी फ्रेश वाटत नाही. आज आम्ही आमच्या दोन्ही AC सर्व्हिसिंगसाठी माणसाला बोलवले होते. कारण कसं आहे ना, आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची जेवढी जास्त काळजी घेतो, सर्व्हिसिंग करतो, तेवढे जास्त वर्ष ते टिकतात. आणि गरमी असल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचा यूजसुद्धा जास्त होतो. त्यानंतर आम्ही निघालो होतो माझ्या गायनेकडे. तशी तर माझी डॉक्टर जवळच आहे, पण तिकडे पार्किंगचा इश्यू असल्यामुळे आम्ही ऑटोने जातो. आणि 2 मिनिटापूर्वी इतकी छान मी दिसत होती, पण ऑटोमध्ये बसल्यावर लगेच पूर्ण अवतार झाला. त्यानंतर हा एक मला ड्रेस रिसीव झाला होता, तोच मी ट्राय करून बघत होते. आणि दुपारी थोडा मस्त आराम केला आणि संध्याकाळी आम्ही परत बाहेर पडलो, कारण आम्हाला शॉपिंग करायची होती भूषणसाठी. सो जनरली ना वीकेंडचे प्लॅन्स आमचे आधीच 2-3 दिवस आम्ही बनवतो, म्हणजे आम्हाला वीकेंडला घाई होत नाही. आणि आम्ही गेलो होतो ठाण्याला विवियाना मॉलमध्ये. तर त्याला थोड्याफार गोष्टी घ्यायच्या होत्या स्वतःसाठी. पण खरं सांगू का, भूषणला शॉपिंगला ना खूप वेळ लागतो. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की माझी शॉपिंग खूप पटापट होते, पण त्याच्या शॉपिंगला खूप वेळ आम्ही इकडे तिकडे फिरत असतो. आणि त्याच्यानंतर त्याला एखाद दुसरी गोष्ट आवडते. मग आम्ही फूड कोर्टमध्ये बसणार होतो काहीतरी खाण्यासाठी, बट वीकेंड असल्यामुळे फूड कोर्ट पूर्ण पॅक होते. म्हणून आम्ही विचार केला की आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये बसूया. आणि असंही दोघांमध्ये किती खाणार ना, तर आम्ही एक स्टार्टर आणि एक पिझ्झाच घेतला होता, त्याच्यामध्येच आम्ही फुल होऊन गेलो. सो बेबी होण्याआधी हा थोडासा क्वालिटी टाईम पण आम्ही स्पेंड केला. आणि घरी आल्यावर भूषणने ना बदाम शेक आणला होता. तो अशा प्रकारे दिवसाचा गोड शेवट करून आजचा दिवस संपला.